एक तुम्ही तुमच्या अराउंडपणे गोस्ट प्रेझेन्स सांगितलेलं तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये असेल. हां, म्हणजे एक माझी मैत्रिणीचे नेबर आहे. त्यांच्या मुलीला असं फील व्हायचं लहानपणापासून, की सतत रात्रीचं वगैरे कोणीतरी आहे, आजूबाजूला कोणीतरी आहे. नंतर मग ती स्वप्न पडायला लागली. आधी स्वप्न यायची लहानपणापासून. तर कधी-कधी आपण म्हणतो, की लहानपणात कधी स्वप्न पडतात. दिवसभर आपण इकडे खेळतो वगैरे, थकल्यानंतर मग स्वप्न वगैरे येतात. पण मग तीच स्वप्न अशी कंटिन्यू व्हायला लागली. बरीच वर्ष अशी स्वप्न यायची, की काहीतरी आहे, कोणतरी आपल्या जवळ येऊन रात्रीचं बसलेलं असतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक तुम्ही तुमच्या अराउंडपणे गोस्ट प्रेझेन्स सांगितलेलं तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये असेल. हां, म्हणजे एक माझी मैत्रिणीचे नेबर आहे. त्यांच्या मुलीला असं फील व्हायचं लहानपणापासून, की सतत रात्रीचं वगैरे कोणीतरी आहे, आजूबाजूला कोणीतरी आहे. नंतर मग ती स्वप्न पडायला लागली. आधी स्वप्न यायची लहानपणापासून. तर कधी-कधी आपण म्हणतो, की लहानपणात कधी स्वप्न पडतात. दिवसभर आपण इकडे खेळतो वगैरे, थकल्यानंतर मग स्वप्न वगैरे येतात. पण मग तीच स्वप्न अशी कंटिन्यू व्हायला लागली. बरीच वर्ष अशी स्वप्न यायची, की काहीतरी आहे, कोणतरी आपल्या जवळ येऊन रात्रीचं बसलेलं असतं. नंतर मग त्या मुलीला ते असं एकदम जवळ कोणतरी डे लाईटमध्ये पण असं फील व्हायला लागलं, की कोणतरी आहे, की जस्ट कोणतरी आपल्यासमोरून पास झालं वगैरे असं तिला वाटायचं. मग ती मोठी झाल्यानंतर मग तिने थोडंसं ते एक्सेप्ट केलं, की बाबा काहीतरी, पण तिला कधी त्रास नाही दिला. त्याच्यामुळे तिने एक गुड हे वगैरे असं म्हणून ॲक्सेप्ट केलं, की बाबा मला काही त्रास तर नाही देत आहे. फक्त मे बी माझ्या सपोर्टसाठी किंवा मला एक ह्याच्यासाठी, आधारासाठी किंवा कशासाठी, किंवा त्याची काहीतरी एक गोष्ट असेल जी मला सांगण्यासाठी. खूप बोलायचं असतं त्या व्यक्तीला तिच्यासोबत, पण बोलू शकत नाही असं. कारण ती मैत्रिणीची मुलगी आहे, ती कधी घाबरून उठते. घाबरून उठल्यानंतर मग झोप मोडली की स्वप्न पण कधी तुटून जातात. तरी तिला अजूनही, म्हणजे आता तिचं लग्न झालं. लग्नानंतर ती थोडीशी, आता कसं संसार आहे, संसारात रुळल्यानंतर थोडासा तिला तो प्रकार थोडा कमी झाला. तरी पण तिला कधी असं जाणवतं, की आजूबाजूला आपल्यासोबत कोणतरी आहे. आणि मी पण लहान असताना, अराऊंड 11-12 वर्षाची असताना, एक ना, म्हणजे असं पहिला कशी कुडाची घरं वगैरे होती, तेव्हा आम्ही कुडाच्या घरात राहायचो. तर आणि पडदे, दरवाजे पण ते साधे दरवाजा वगैरे असायचा. तर समोरून ना एक हाईट कमी शॉर्टवाला, त्याला बुटक्या म्हणतो आम्ही, तर तसं कोणतरी ना दगड मारायची. म्हणजे पडदा असं बघितला तर शॅडो दिसतोय, की बाबा कोणीतरी आहे, पण फेस वगैरे काही दिसत नाही. फक्त एक हाईट कमी आणि असं एकदम थोडंसं फॅट वगैरे असं काहीतरी बॉडी शेप आहे. पण दगड बरोबर तिकडूनच येतोय. म्हणून मग मी 1-2 वेळा पडदा थोडा बाजूला करून बघितला, नेमकं कुठून दगड येतं. कधी भास होतात, कधी गावात मुलं वगैरे, मुली वगैरे चिडवायला किंवा रात्री घाबरवायला वगैरे करतात. तर आम्ही पण करायचो तसं. म्हणून मला वाटलं कदाचित तसं काहीतरी असेल. तर एकदा गेलं, मी म्हटलं सोडून दे. तर असं 2-4 वेळा, बरेच वेळा झालं. म्हणून मग मी बाजूला आमच्या काकीनं एका सांगितलं, की म्हटलं असं एक शॅडो दिसतो आणि दगड येतात. तर ही बघा दगडं मी जमा करून ठेवलेली आहेत. त्या म्हणाल्या, हां, ज्यांची इच्छा वगैरे पूर्ण नसते झालेली वगैरे, असं कधी त्याला बुटक्या म्हणून एक बोलतात गावात असं. तर आहे असं एक. तर एक काम कर तू, पुढच्या वेळेला कधी असं वाटलं ना, की नाही असं काहीतरी आहे किंवा दिसतंय, तर मोठ्या शिव्या पाठ कर
आणि ते द्या. म्हटलं ठीक आहे, बघू, ट्राय करू. आता त्यांनी एक्सपिरियन्स पर्सनने सांगितलं म्हटल्यानंतर बघायला पाहिजे. म्हणून मग मी थोडे दिवस काय तसं जाणवलं नाही. मग एक दिवस परत वाटलं मला. ते पण कसं रात्री 8-9 नंतरच असं फील व्हायचं. तर मग आले. त्याच्यानंतर मग एक दगड आला. म्हटलं ठीक आहे, बघूया. दुसरा दगड लागला. मग नंतर बघितलं काहीतरी शेपसारखा दिसतोय. मग बाहेर येऊन मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिव्या द्यायला चालू केल्या. जशा मी शिव्या दिल्या, ती आकृती होती ती एकदमच गायब झाली. आणि त्यानंतर मग मला नायिके बरोबरच दिसली. ती कधी दिसलीच नाही. म्हणजे हा पण एक मी स्वतः अनुभव बघितला आहे. कारण माझं मनुष्यगण असल्यामुळे मला ते दिसतं किंवा फील होऊ शकतं, जाणवतं. आणि हे गावातल्या दुसऱ्या लोकांनाही असं व्हायचं. व्हायचं. बरेच लोकांनी सांगितलं की आहे, असं आहे म्हणून.